अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. स्वामी म्हणतात, बाळा, तू मंदिरात येतोस, फुले वाहतोस, नैवेद्य दाखवतोस. बाळा, तुझा हा भाव मला नेहमी आवडतो. पण माझी खरी सेवा या पलीकडे आहे. माझी खरी सेवा आहे मानव सेवा. माझ्या प्रत्येक लेकराची सेवा. जेव्हा तू एका भुकेलेल्याला अन्न देतोस, तेव्हा तो नैवेद्य थेट माझ्यापर्यंत पोहोचतो. जेव्हा तू एका तहानलेल्याला पाणी देतोस, तेव्हा तो अभिषेक मला घडतो. जेव्हा तू एका दुःखी माणसाचे अश्रू पुसतोस, तेव्हा तू माझीच आरती करतोस. आणि सेवा म्हणजे केवळ दानधर्म नाही. तू जे काही काम करतोस ते सेवा भावनेने कर. जर तू एक डॉक्टर असशील तर प्रत्येक रुग्णात माझे रूप बघ आणि माझी सेवा कर. तू एक शिक्षक असशील तर प्रत्येक विद्यार्थ्याला माझाच अंश समजून ज्ञान दे. जर तू एक सफाई कामगार असशील तर तू करत असलेली स्वच्छता ही माझ्याच मंदिराची स्वच्छता आहे या भावनेने काम कर. अगदी तू जे घरी जेवण बनवतेस ते मी माझ्या स्वामींना नैवेद्य बनवते या भावनेने केले तर त्या अन्नाची चव बघ कशी वाढेल. जेव्हा तू तुझे प्रत्येक कर्म मी करत आहे या अहंकाराने नाही तर स्वामी माझ्याकडून करून घेतात. हे कर्म माझे नाही, हे कर्म त्यांचे आहे या समर्पण भावनेने करशील, तेव्हा ते कर्म राहत नाही, तर ते कर्मयोग बनते. असे कर्म तुला कोणत्याही बंधनात अडकवत नाही, उलट तुला सर्व बंधनातून मुक्त करते. तुझे संपूर्ण जीवनच एक सेवा होऊ दे. तुझा प्रत्येक श्वास माझ्यासाठी घेतलेला असू दे. तुझा प्रत्येक विचार माझ्या चरणी वाहिलेला असू दे. मग तुला मोक्ष शोधण्यासाठी कोठेही जावे लागणार नाही. जिथे तू असशील तिथेच तुझ्यासाठी वैकुंठ निर्माण होईल. बाळा, शांत मनाने निर्भय होऊन आणि प्रेमळ हृदयाने तुझ्या जीवनाला सामोरे जा. तू एकटा नाहीस हे कधीही विसरू नकोस. या विश्वाचा स्वामी, तुझा स्वामी सदैव तुझ्या सोबत आहे. जेव्हा तू सकाळी डोळे उघडशील तेव्हा मी किरणांच्या रूपात येऊन तुला शुभ सकाळ म्हणेन. जेव्हा तू रात्री डोळे मिटशील तेव्हा मी चंद्राच्या शीतलतेच्या छायेत कुशीत घेईन. तुझ्या प्रत्येक श्वासात आणि हृदयाच्या ठोक्यात माझाच वास आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, आज जे तुला आपले वाटत आहेत उद्या ते परके होईल. आज जे तुला पद आणि प्रतिष्ठा मिळत आहे ती उद्या दुसऱ्या कोणाची तरी असेल. या सुखाच्या मागे धावू नको. तू थकून जाशील पण तुला खरी शांती कधीच मिळणार नाही. मग खरा आनंद कोठे आहे? खरा आनंद बाहेर नाही, तुझ्या आतच आहे. जेव्हा तू कोणाला काही अपेक्षा न ठेवता मदत करतोस तेव्हा तुझ्या हृदयात जी एक तृप्तीची भावना येते तो खरा आनंद आहे. जेव्हा तू निसर्गाच्या सानिध्यात बसतोस, पक्ष्यांची किलबिलाट ऐकतोस आणि त्या क्षणासाठी जगाला विसरून जातोस, तो खरा आनंद आहे. जेव्हा तू माझे नाव घेता घेता इतका तल्लीन होतोस की तुला तुझ्या स्वतःच्या अस्तित्वाचा विसर पडतो, तो परमानंद आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. तुम्हाला जर स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर स्वामी संदेश या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमची एक कमेंट अधिक प्रोत्साहन देत असते स्वामी संदेश बनवण्यासाठी. शेवटी स्वामींची इच्छा. येणाऱ्या संकटावर कशी मात करायची याची चिंता तू करू नको. तू फक्त माझं चिंतन कर. सर्व चिंता आपोआप दूर होतील. लक्षात ठेव, अडचणी कितीही येऊ द्यात, आपल्या प्रारब्धापुढे कोणीही जात नाही. त्यामुळे वादळात दिवा लावण्याचे स्वप्न पहा. नियतीसुद्धा तुला मदत केल्याशिवाय राहत नाही.
लाखो लोकांमध्ये तू जन्माला आला आहेस, याचा अर्थ देव तुझ्याकडून काहीतरी अपेक्षा करत आहे, जी या करोडो लोकांपासून शक्य होणार नाही. मला माहीत आहे, तुझीच माणसं तुझ्या विरोधात गेली आहेत, पण खचून जाऊ नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. हेही दिवस जातील. माणसाने त्याच गोष्टीत आठवणीत गुंतू नये. भूतकाळात लक्षात ठेवला पाहिजे, पण त्यापासून आपला वर्तमान काळ व भविष्यकाळ खराब होणार नाही याचा विचार देखील केला पाहिजे. अजून संपूर्ण आयुष्य पडले आहे, त्यामुळे स्वतःला सावरा. स्वामींची भक्ती करा. स्वामी सर्व काही ठीक करतील. प्रत्येक पाऊल टाकताना कोणतेही पाऊल चुकीचे पडणार नाही याची काळजी घे. कारण लोकांना समजत नसले तरी आम्हाला सर्व काही समजते याची जाणीव ठेव. आपल्या मुखात नेहमी स्वामी नाम घेऊ. ध्येयावर चित्त स्थिर ठेव. स्वामी सतत माझा विकास करत आहेत हा अतूट विश्वास ठेव. स्वामी संदेशाप्रमाणे प्रामाणिक काम करायचे आहे. आणि लक्षात ठेव, संकटाचा काळ हा ठरलेला असतो. कधीच कोणाकडे मुकामाला आलेला नसतो. दिवस बदलत असतात. तुझे दिवस लवकरच बदलणार आहेत. देवाचे मार्गदर्शन हे अंधाऱ्या जंगलातील लहान दिव्यासारखे आहे. ते एकाच वेळी सर्व काही नाही दाखवत. उद्या तुला परत यावे लागेल. उद्या तुला परत तुझ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि संकट येत आहेत म्हणून घाबरू जाऊ नको. देवाकडे सतत असे बोलू नको की मलाच का एवढे दुःख, मलाच का एवढी संकटे. लक्षात घे, शर्यतीत पळणाऱ्या घोड्याला विजय काय असतो हे माहीतच नसते. त्याच्यावर बसलेल्या माणसाने दिलेल्या यातनांमुळे तो जीवनाच्या आतंकाने पळत असतो. जेवढा यातना जास्त तेवढा वेग जास्त आणि विजय पक्का होतो. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनात जेवढ्या अडचणी येतात, जेवढं संकट येतं, तेवढंच तुमचा विजय निश्चित होतो. मला ठाऊक आहे, तू आता संघर्ष करून थकला आहेस, पण काळजी करू नकोस. सर्व माझ्यावर सोडून दे. मी सर्व काही नीट करेन. तू जे स्वप्न पाहत आहेस ते प्रत्यक्षात नक्की पूर्ण होणार आहे. प्रत्येक चांगली गोष्ट होण्याआधी योग्य वेळ यावी लागते आणि तुझी वेळ लवकरच येत आहे. श्री स्वामी समर्थ. तुमचा जर या स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर स्वामी संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमची एक कमेंट अधिक प्रोत्साहन देत असते स्वामी संदेश तयार करण्यासाठी. जे काही आहे ते स्वामींच्या इच्छेनेच सुरू आहे. श्री स्वामी समर्थ.